सकाळचे 9:30 वाजले होते. गावातलं जुनं शिवमंदिर नेहमीप्रमाणे भाविकांनी भरलं होतं. घंटांचा नाद, धुपाचा सुगंध आणि पिंपळाच्या पानांची सळसळ यामुळे संपूर्ण वातावरण शांत झालं होतं. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला पिंपळाखाली एक वृद्ध रोजप्रमाणे बसले होते. त्यांच्यासमोर ना दानपेटी होती, ना भीक मागण्यासाठी पसरलेला हात. त्यांच्याजवळ फक्त एक जुनी कापडी पिशवी, पाण्याची बाटली आणि लाकडी काठी होती. मंदिरात येणारे अनेक लोक त्यांना रोज पाहायचे, पण फार कमी जण त्यांच्याशी बोलायचे. तेवढ्यात अनघा मंदिराच्या पायऱ्या चढून आली. तिच्या हातात स्टीलचा डबा होता. आधी तिने देवाचं दर्शन घेतलं, पुजाऱ्यांना नमस्कार केला आणि मग थेट त्या वृद्धांसमोर जाऊन उभी राहिली. काका, जेवायची वेळ झाली. वृद्धाने तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. आज उशीर झाला वाटतं. अनघा हसली. ओमच्या शाळेत प्रोजेक्ट जमा करायचा होता, तो करून द्यायला थोडा वेळ गेला. पूर्ण झाला ना त्याचा प्रोजेक्ट? हो, आता तो आनंदात शाळेत गेला. छान. अनघाने डबा उघडला. 2 गरम पोळ्या, मेथीची भाजी, वरण भात आणि थोडं ताक. वृद्धाने दोन्ही हात जोडून देवाचं स्मरण केलं आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली. जेवण संपल्यावर त्याने डबा स्वतः धुतला. अनघाने नेहमीप्रमाणे म्हणायचा प्रयत्न केला, काका राहू द्या. पण ती वाक्य पूर्ण करायच्या आधीच वृद्ध हसून म्हणाले, हे वाक्य तू रोज म्हणतेस आणि रोज मी ऐकत नाही. दोघेही हलकेच हसले. हे दृश्य पुजारी रोज पाहत होते. एकदा त्यांनी अनघाला विचारलं, बाळ, किती दिवस झाले असं जेवण आणतेस? अनघा थोडा विचार करून म्हणाली, 3 वर्ष झाली. आणि नाव तरी विचारलं का त्यांचं? नाही. का? भूक भागवण्यासाठी नावाची गरज नसते महाराज. पुजारी तिच्याकडे काही क्षण पाहत राहिले. तुझ्या आईवडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेत. अनघाच्या चेहऱ्यावर क्षणभर आठवणी उमटल्या. आईने शिकवलं होतं, ताटातला एक घास जर दुसऱ्याच्या पोटात गेला तर घरातला उरलेला घास कधी कमी पडत नाही. वृद्धाने ते ऐकलं. ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात मायेची एक हलकी झळक उमटली. अनघा घरी परतली. घरी सौरभ दुकानात जायची तयारी करत होता. त्याने विचारलं, आज पुन्हा गेली होतीस? हो. अनघा, एक विचारू? विचार. 3 वर्ष झाली म्हणालीस. त्या काकांचं नाव काय? गाव, घर, नातेवाईक काहीच माहीत नाही? नाही. आणि तुला जाणून घ्यावंसंही वाटलं नाही? अनघा शांतपणे म्हणाली, माणूस स्वतःहून सांगेल तेव्हाच ऐकावं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही जखमा असतात, त्या उघडणारे आपण कोण? सौरभने काही उत्तर दिलं नाही. दुपारी दुकानात बसलेला असतानाही त्याच्या मनात तोच विचार होता. संध्याकाळी दुकान बंद करून तो पहिल्यांदाच मंदिरात गेला. वृद्ध पिंपळाखाली बसले होते. सौरभ त्यांच्या शेजारी जाऊन बसला. दोघेही काही वेळ शांत होते. मग वृद्ध म्हणाले, दुकान बंद झालं वाटतं. सौरभ दचकला. तुम्हाला कसं कळलं मी दुकान चालवतो? वृद्ध हसले. तुझे हात सांगतात. हात? हो. रोज वायर, स्क्रूड्रायव्हर वापरणाऱ्या माणसांच्या बोटावर वेगळ्याच खुणा असतात. सौरभ नकळत स्वतःच्या हातांकडे पाहू लागला. पहिल्याच भेटीत त्या वृद्धाने त्याच्याबद्दल एवढं अचूक कसं ओळखलं याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याने विषय बदलला. काका, तुम्ही रोज इथेच बसता? हो. थकत नाही? शरीर थकतं, मन नाही. इतकंच बोलून वृद्ध पुन्हा मंदिराकडे पाहू लागले. सौरभने त्यांना आणखी काही विचारलं नाही. घरी परतल्यावर रात्री ओम गृहपाठ करत होता. अनघा स्वयंपाक करत होती. पण सौरभचं मन मात्र मंदिरातच अडकून पडलं होतं. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की त्या वृद्धाने स्वतःबद्दल एकही शब्द न बोलता त्याला विचार करायला भाग पाडलं होतं. आणि त्या रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या मनात एकच विचार पुन्हा पुन्हा उमटत राहिला. रोज इतक्या शांतपणे जगणाऱ्या त्या वृद्धाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं असेल? हा प्रश्न सौरभच्या मनातून दुसऱ्या दिवशी सकाळीही गेला नव्हता. तो नेहमीपेक्षा लवकर उठला. अनघा स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होती. तिने घरच्यांचा डबा भरला आणि मग नेहमीप्रमाणे त्या वृद्धासाठी वेगळा डबा भरू लागली. सौरभ तिच्याकडे पाहत म्हणाला, आज मीही तुझ्यासोबत मंदिरात येतो. अनघाने फक्त मान हलवली. दोघे मंदिरात पोचले.
तेव्हा वृद्ध पिंपळाखाली बसलेलेच होते. त्याने दोघांकडे पाहून हलकंसं स्मित केलं. अनगाडे डबा त्यांच्या हातात दिला. वृद्ध शांतपणे जेवू लागले. सौरभ आज मुद्दाम त्यांच्यासमोर बसला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्याने एकही प्रश्न विचारला नाही. जेवण झाल्यावर वृद्धाने डबा धुवून परत दिला. तेवढ्यात मंदिराच्या आवारात एक वृद्ध महिला चक्कर येऊन खाली बसली. तिच्यासोबत कोणी नव्हतं. भाविक घाबरून तिच्या भोवती जमा झाले. त्या वृद्धाने क्षणाचाही विलंब न करता उठून तिच्याजवळ गेले. त्याने तिला सावलीत बसवलं. पाण्याची बाटली पुढे केली आणि पुजाऱ्यांना साखर आणायला सांगितली. काही वेळात त्या महिलेला बरं वाटू लागलं. तिचा मुलगा धावत आला. आई, किती वेळा सांगितले, एकटी येऊ नकोस. तो आईला घेऊन निघाला. जाताना त्याने त्या वृद्धांना नमस्कार केला. वृद्धांनी फक्त एवढंच म्हटलं, मोठ्यांची काळजी घ्या. ते सांगत नाहीत म्हणून त्यांना गरज नसते असं समजू नका. ते शब्द सौरभच्या मनात खोलवर उतरले. मंदिरातून बाहेर पडताना तो पुजाऱ्यांजवळ थांबला. महाराज, हे काका रोज अशीच लोकांना मदत करतात? पुजारी म्हणाले, हो. स्वतःकडे काही नसतानाही दुसऱ्याला धीर देणारा माणूस मी पहिल्यांदाच पाहिलाय. सौरभने पुन्हा विचारलं, त्यांचं नाव तरी माहिती आहे का? पुजारी शांतपणे म्हणाले, त्यांनी कधी सांगितलं नाही. मीही कधी विचारलं नाही. माणसाचा सन्मान करायचा असेल तर त्याच्या मौनाचाही करावा लागतो. घरी परतताना सौरभ बराच वेळ शांत होता. त्या दिवशी संध्याकाळी ओम शाळेतून आला. त्याच्या हातात रंगीत कागद होता. आई, उद्या शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. अनघा म्हणाली. छान. काय काढणार? ओम लगेच म्हणाला, मंदिर आणि आजोबा. सौरभ हसला. त्यांना दाखवशील? हो. दुसऱ्या दिवशी ओमने रंगवलेले चित्र मंदिरात आणलं. चित्रात पिंपळाचं झाड, मंदिर आणि खाली बसलेले ते वृद्ध होते. त्यांच्या शेजारी डबा घेऊन उभी असलेली आई आणि बाजूला उभा असलेला तो स्वतः. वर मोठा सूर्य आणि खाली त्याने लहान अक्षरात लिहिलं होतं, चांगलं मन सर्वात मोठी संपत्ती. वृद्धाने ते चित्र हातात घेतलं. बराच वेळ ते त्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं, पण त्यांनी अश्रू बाहेर येऊ दिले नाहीत. त्यांनी चित्र काळजीपूर्वक आपल्या कापडी पिशवीत ठेवलं. हे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे, ते हळू आवाजात म्हणाले. ओम आनंदाने हसला. त्याने सहज विचारलं, आजोबा, तुमच्या घरीही अशी चित्र आहेत का? त्या प्रश्नावर वृद्ध काही क्षण शांत राहिले. त्याने ओमकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, नाही रे बाळ, पण आजपासून हे चित्र माझं घर होईल. ओमला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण समजला नाही, पण अनघा आणि सौरभ मात्र एकमेकांकडे पाहत राहिले. त्या एका वाक्यात खूप काही दडलं आहे याची त्यांना जाणीव झाली. त्या दिवसानंतर सौरभच्या मनात त्या वृद्धाबद्दलचं कुतूहल कमी झालं आणि आपुलकी वाढू लागली. त्याला आता त्यांच्या भूतकाळापेक्षा त्यांच्या वर्तमानाची जास्त काळजी वाटू लागली. पण आयुष्य नेहमी एकाच लयीत चालत नाही. काही दिवसांनी अशी एक सकाळ उगवणार होती जी त्या चौघांच्या आयुष्यात कायमची लक्षात राहणार होती. त्या दिवशी अनघा नेहमीप्रमाणे डबा घेऊन मंदिरात आली, पण पिंपळाखालची जागा रिकामी होती. तिने मंदिराचा आवार, नळाजवळची जागा, मागचं अंगण सगळीकडे पाहिलं. वृद्ध कुठेच दिसत नव्हते. तिच्या मनात नकळत अस्वस्थता दाटून आली. तिने पुजाऱ्यांना विचारलं, आज काका आले नाहीत का? पुजारीही चिंतेत दिसत होते. आज पहिल्यांदाच इतका उशीर झाला आहे. अनघा डबा हातात घेऊन थांबली. काही मिनिटांनी मंदिराच्या बाहेरून एक ओळखीची चाल दिसली. वृद्ध हळूहळू चालत येत होते. त्यांच्या एका हातात काठी होती आणि दुसरा हात छातीवर ठेवलेला होता. ते जवळ आले, पण आज त्यांच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा उत्साह दिसत नव्हता. अनघा धावतच त्यांच्याजवळ गेली. काका, काय झालं? ते हलकंसं हसले. काही नाही बाळ, थोडा दम लागला. त्यांनी बसायचा प्रयत्न केला, पण बसतानाही त्यांना त्रास होत होता. तेवढ्यात सौरभही मंदिरात आला. त्याने त्यांची अवस्था पाहिली आणि एक क्षणही न दवडता म्हणाला, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ. वृद्धाने नकार द्यायचा प्रयत्न केला, पण सौरभ ठाम होता. आज माझा ऐका. अनघानेही मान डोलावली. तिघे जवळच्या दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासणी केली. वयामुळे अशक्तपणा वाढलाय. वेळेवर औषधं आणि विश्रांती घेतली तर बरं वाटेल, पण यांना आता एकटं राहणं योग्य नाही. हे वाक्य सौरभ आणि अनघाच्या मनात घर करून राहिलं.
परत मंदिरात आल्यावर वृद्ध काही वेळ शांत बसून राहिले. मग म्हणाले, तुम्ही एवढी धावपळ केलीत, धन्यवाद. सौरभ हसला. धन्यवाद नका म्हणू. घरातल्या मोठ्या माणसांसाठी हे करायचंच असतं. घरातला? हे शब्द ऐकताच वृद्ध काही क्षण गप्प झाले. त्यांनी नजर खाली केली. त्यांच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी त्याने अलगद पुसलं. अनघाने ते पाहिलं, पण नेहमीप्रमाणे काही विचारलं नाही. त्या दिवसापासून ती जेवणासोबत औषधही आणू लागली. वृद्धही तिचं ऐकू लागले. काही दिवसात त्यांची तब्येत सुधारू लागली. ओम रोज शाळेतून येताना मंदिरात जायचा. तो वृद्धांसोबत 10-15 मिनटं बसायचा. कधी कविता म्हणायचा, कधी शाळेत घडलेल्या गोष्टी सांगायचा. वृद्ध त्याचं प्रत्येक वाक्य मन लावून ऐकायचे. एके दिवशी ओम म्हणाला, आजोबा, पुढच्या आठवड्यात आमच्या शाळेत आजी आजोबा दिन आहे. वृद्ध हसले. छान आहे, तुम्ही यायचं. वृद्ध काही बोलले नाहीत. ओम पुन्हा म्हणाला, याल ना? त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तुला माझ्यासोबत यायला खरंच आवडेल? खूप. मग मी येईल. ओम आनंदाने उड्या मारत आईकडे धावला. आई, आजोबा येणार. अनघा हसली, पण तिची नजर वृद्धाकडेच होती. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात एक खोल वेदना स्पष्ट दिसत होती. त्या संध्याकाळी आरतीनंतर मंदिरात फारशी गर्दी नव्हती. सौरभ, अनघा आणि वृद्ध पिंपळाखाली बसले होते. बराच वेळ कोणीच बोललं नाही. शेवटी वृद्धाने स्वतः शांत आवाजात विचारलं, ओमला माझ्याबद्दल काही सांगितलं आहे का? सौरभ म्हणाला, नाही, त्याला एवढंच माहिती आहे की तुम्ही आमचे आहात. वृद्धाने डोळे मिटले. त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. कधीकधी रक्ताची नाती नसली तरी मनाची नाती माणसाला पुन्हा जगायला शिकवतात. त्या वाक्यानंतर पुन्हा शांतता पसरली. त्या शांततेत मंदिराची घंटा वाजली आणि वृद्धाने प्रथमच स्वतःहून दोघांकडे पाहत म्हटलं, उद्या कार्यक्रम संपला की मी तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सगळं सांगेन. त्या एका वाक्यानंतर सौरभ आणि अनघा दोघेही शांत झाले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, पण कोणाच्याही तोंडून एकही प्रश्न बाहेर पडला नाही. वृद्धाने स्वतःहून बोलायचं ठरवलं होतं. एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने नेहमीपेक्षा जास्त काळजीने स्वयंपाक केला. पोळ्या मऊ राहाव्यात म्हणून तिने तव्यावरून उतरवता त्यावर तूप लावलं. भाजी, वरण भात आणि ताक नेहमीप्रमाणे डब्यात भरलं. त्यासोबत तिने स्वच्छ धुतलेला पांढरा सदरा आणि एक अंगराख वेगळ्या पिशवीत ठेवला. मंदिरात पोचल्यावर तिने ते कपडे वृद्धांसमोर ठेवले. आज शाळेत जायचं आहे ना, हे घाला. वृद्धाने कपड्यांकडे पाहिलं. याची गरज नव्हती बाळ, गरज माझी आहे. ओमला आज त्याचे आजोबा सर्वात छान दिसले पाहिजेत. वृद्ध काही बोलले नाहीत. त्याने शांतपणे ते कपडे घातले. साधेच होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रसन्नता दिसत होती. सौरभ त्यांना घेऊन शाळेत गेला. शाळेच्या मैदानात मुलं आपल्या आजी आजोबांसोबत बसली होती. ओमने दुरूनच त्यांना पाहिलं आणि धावत जाऊन त्यांचा हात धरला. हे माझे आजोबा. त्याच्या आवाजात इतका अभिमान होता की आजूबाजूचे अनेक पालक नकळत त्या वृद्धांकडे पाहू लागले. कार्यक्रम सुरू झाला. मुलं गाणी म्हणत होती, कविता सादर करत होती. शेवटी प्रत्येक मुलाला आपल्या आजी किंवा आजोबांबद्दल 2 मिनटं बोलायचं होतं. ओमचा क्रमांक आला. तो माईकसमोर उभा राहिला. क्षणभर त्याने मैदानाकडे पाहिलं आणि मग म्हणाला, माझे आजोबा मला रोज शाळेत सोडायला येत नाहीत, माझ्यासोबत राहतही नाहीत, पण त्यांनी मला एक गोष्ट शिकवली. माणूस मोठा त्याच्या पैशाने नसतो, तर त्याच्या मनाने असतो. माझी आई त्यांना रोज जेवण देते, पण मला वाटतं त्यांनी आम्हाला त्याहून मोठी भेट दिली आहे. त्यांनी आम्हाला माणुसकी शिकवली. मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. वृद्धाने डोळे मिटले. त्यांच्या गालावरून एक अश्रू अलगद ओघळला. कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापिका त्यांच्याजवळ आल्या. आज तुमच्या नातवाने मन जिंकलं. वृद्धाने ओमकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, हा माझा नातू नाही, पण देवाने दिलेली नातवाची माया आहे. मुख्याध्यापिका काही क्षण शांत राहिल्या. त्यांना त्या वाक्यातील खोली जाणवली. घरी परतताना गाडीत कोणी फारसं बोललं नाही. संध्याकाळी नेहमीप्रमाणे सगळेजण मंदिरात गेले. आरती संपली. भाविक निघून गेले. मंदिराच्या आवारात आता फक्त पुजारी, सौरभ, अनघा, ओम
आणि ते वृद्ध होते. वृद्धाने पिंपळाच्या खोडाला हलकेच हात लावला आणि खाली बसले. त्याने दीर्घ श्वास घेतला. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल सगळं सांगतो. सौरभ आणि अनघा शांतपणे ऐकण्यासाठी बसले. ओमही त्यांच्या अगदी जवळ येऊन बसला. वृद्ध म्हणाले, माझं नाव गोविंद आहे. माझी पत्नी लता होती. आमचा एकुलता एक मुलगा निलेश. आम्ही सुखी होतो. मुलाला शिकवलं, मोठं केलं. त्याने इंजिनियर होऊन शहरात नोकरी धरली. आम्हाला त्याचा खूप अभिमान होता. त्याच्या लग्नानंतर काही वर्ष सगळं सुरळीत चाललं, पण शहरातल्या धावपळीत त्याचं येणं कमी झालं. त्याने आम्हाला अनेकदा सोबत राहायला बोलावलं, पण तुमची काकू म्हणायची, आपलं घर, आपलं अंगण, आपलं मंदिर सोडून मला कुठे जायचं नाही. आम्ही गावातच राहिलो. काही वर्षांनी ती आजारी पडली. शेवटच्या दिवसात तिने माझा हात हातात घेतला आणि एकच गोष्ट सांगितली, कधीही कोणावर ओझं होऊ नकोस, पण कोणाच्या प्रेमाला नकारही देऊ नकोस. ती गेल्यानंतर घर रिकामं झालं. मुलगा वारंवार बोलवत होता, पण त्याचं आयुष्य, त्याची नोकरी, त्याची मुलं, मी गेलो असतो तर त्यांच्यावर भार झालो असतो, अशी भीती माझ्या मनात बसली. म्हणून मी घर विकलं. काही पैसे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले. उरलेल्या पैशात माझं साधं आयुष्य सुरू ठेवलं आणि शेवटी या मंदिरात येऊन थांबलो. इथे मला शांतता मिळाली. पण गोविंद काका क्षणभर थांबले. त्याने अनघाकडे पाहिलं. ज्या दिवशी ही पहिल्यांदा डबा घेऊन आली, त्या दिवशी मला माझ्या लतेचं हसू पुन्हा दिसलं. म्हणून मी तिच्या हातचा पहिला घास नाकारू शकलो नाही. अनघाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सौरभच्या घशात शब्द अडकले. ओमने अलगद गोविंद काकांचा हात हातात घेतला. गोविंद काकांनी त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाले, आता एकच गोष्ट बाकी आहे. ती उद्या सकाळी पूर्ण करायची आहे. त्या रात्री सौरभ, अनघा आणि ओम तिघांनाही उशिरापर्यंत झोप लागली नाही. गोविंद काकांनी उद्या सकाळी असं का म्हटलं, याचा विचार तिघांच्या मनात सुरू होता. तरीही त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी ते त्यांना कोणताही प्रश्न विचारणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा नेहमीपेक्षा लवकर उठली. तिने डबा तयार केला आणि मंदिरात पोचली. गोविंद काका आधीच देवासमोर उभे होते. दर्शन झाल्यावर ते तिच्याकडे आले आणि म्हणाले, आज जेवण आधी नको, आधी माझ्यासोबत एका ठिकाणी चल. सौरभ आणि ओमही तेवढ्यात आले. चौघेही मंदिराच्या मागच्या रस्त्याने चालू लागले. काही अंतरावर एक छोटासा वृद्धाश्रम होता. गोविंद काका आत गेले. तिथले व्यवस्थापक त्यांना पाहून हसले. आज आलात? गोविंद काका म्हणाले, हो, आज शेवटचं एक काम आहे. त्यांनी अनघा, सौरभ आणि ओमला एका खोलीत नेलं. त्या खोलीत 10-12 वृद्ध शांतपणे बसले होते. कोणाच्या मुलाने त्यांना भेटणं बंद केलं होतं. कोणाची मुलं परदेशात होती, तर कोणाचं या जगात कोणीच उरलं नव्हतं. गोविंद काका हळू आवाजात म्हणाले, मी इथे अधूनमधून येत होतो. माझ्यासारखंच एकटेपण अनुभवणाऱ्या लोकांसोबत थोडा वेळ बसायचो. मला जेवणाची गरज नव्हती, मला माणसांची गरज होती. अनघाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. गोविंद काका पुढे म्हणाले, तू मला रोज जेवण दिलंस, पण इथं बसलेल्या प्रत्येकाला रोज कोणीतरी 2 शब्द प्रेमाने बोलावं एवढीच इच्छा असते. त्याने ओमकडे पाहिलं. बाळ, लक्षात ठेव, म्हातारपणाची सर्वात मोठी भूक अन्नाची नसते, ती आपलेपणाची असते. ओमने मान हलवली. त्याला ते शब्द पूर्ण समजत नव्हते, पण त्यांचं वजन त्याला जाणवत होतं. त्या दिवशी अनघाने आणलेला डबा गोविंद काकांनी एकट्याने उघडला नाही. त्यांनी त्या पोळ्या तुकडे करून तिथल्या इतर वृद्धांसोबत वाटल्या. स्वतः शेवटी एकच पोळी घेतली. अनघा ते दृश्य पाहत होती. तिला पहिल्यांदाच कळलं की 3 वर्ष ती ज्या माणसाला जेवण देत होती, तो माणूस स्वतःच्या भुकेपेक्षा दुसऱ्यांच्या भुकेचा जास्त विचार करत होता. मंदिरात परत आल्यावर गोविंद काका पिंपळाखाली बसले. त्याने शांतपणे सौरभचा हात हातात घेतला. एक विनंती आहे, सांगा काका, उद्यापासून माझ्यासाठी डबा आणणं बंद करू नका. अनघा आश्चर्याने म्हणाली, मग? गोविंद काका हसले. तो डबा इथून त्या वृद्धाश्रमात घेऊन जा. रोज एका वेगळ्या आजी किंवा आजोबांसोबत बसून जेवा. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तुम्ही? गोविंद काका शांतपणे म्हणाले, माझं पोट
तू 3 वर्ष भरलंस, आता दुसऱ्यांचं भर. तेवढ्यात पुजारी तिथे आले. त्याने गोविंद काकांकडे पाहिलं आणि म्हणाले, आज तुमच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसतंय. गोविंद काका मंद हसले, कारण आज मला खात्री झाली, माझ्यानंतरही हा डबा चालू राहणार आहे. ओमने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. आजोबा, आपण उद्याही भेटणार ना? गोविंद काकाने त्याच्या केसांवरून हात फिरवला. जोपर्यंत देवाची इच्छा असेल तोपर्यंत भेटत राहू. काही महिने उलटले. गोविंद काकांची तब्येत हळूहळू खालावत गेली. एक सकाळ अशी आली जेव्हा मंदिराच्या घंटा नेहमीप्रमाणे वाजल्या, पण पिंपळाखालची जागा रिकामी होती. त्या दिवशी गोविंद काकांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला होता. संपूर्ण गाव त्यांच्या अंत्यसंस्काराला जमलं. अनघा रडत होती. सौरभच्या डोळ्यातही अश्रू होते. ओमने चितेकडे पाहत फक्त एवढंच म्हटलं, आई, माझे आजोबा देवाघरी गेले. त्या दिवसानंतर अनघाचा डबा थांबला नाही. रोज सकाळी ती तोच डबा भरायची. सौरभ आणि ओमसोबत वृद्धाश्रमात जायची. तिथल्या एखाद्या आजी किंवा आजोबांसोबत बसून जेवायची. काही दिवसांनी गावातल्या इतर महिलाही त्यांच्यासोबत येऊ लागल्या. मग काही तरुण जोडले. हळूहळू संपूर्ण गावात एक नवी परंपरा सुरू झाली. प्रत्येक घरातून महिन्यातून एक दिवस एका वृद्धासाठी प्रेमाने डबा जाऊ लागला. मंदिराच्या पिंपळाखाली आजही एक दगडी बाक आहे. त्या बाकाजवळून जाणारे माणसं नकळत थांबतात, हात जोडतात आणि पुढे निघून जातात. कारण त्या जागेने गावाला एक गोष्ट कायमची शिकवली होती. भुकेल्या माणसाला अन्न देणं मोठं असतंच, पण एकट्या माणसाला आपलं म्हणणं त्याहूनही मोठं असतं. आणि अनघा जेव्हा जेव्हा डबा भरते तेव्हा ती पहिली पोळी हातात घेताना हळूच हसते, कारण तिला माहीत असतं त्या पहिल्या पोळीचा सुगंध अजूनही गोविंद काकांच्या आशीर्वादासोबत तिच्या घरात दररोज येत असतो. गोविंद काकांची गोष्ट इथे संपली, पण त्यांनी शिकवलेली माणुसकी आजही जिवंत आहे. आपल्या आयुष्यातही एखादा असा माणूस असेल ज्याला फक्त 2 प्रेमाचे शब्द किंवा आपल्या ताटातला एक घास हवा असेल. कदाचित आपण त्याच्यासाठी केलेली छोटीशी मदत त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल, तिच्यातला संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या आयुष्यात अशा एखाद्या व्यक्तीची आठवण आली असेल तर तिच्याबद्दलही आम्हाला सांगा. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि माणुसकीचा सुंदर संदेश देणाऱ्या नवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल वाजवायला विसरू नका, म्हणजे आमची पुढची कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया एका नव्या, मनाला स्पर्श करून जाणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.